हाय माझं नाव आहे शुभांगी दराडे आणि आज मी माझी स्टोरी सांगणार आहे रिलेटेड टू माय नीट प्रिपरेशन की मी नीट प्रिपरेशन माझी कशी केली, काही गोष्टी कशा होत्या म्हणजे खूप डिफिकल्ट फेज होता. मग प्रिपरेशन मी कशी केली, मग मी आता बायोटेक्नॉलॉजी का घेतला मेन म्हणजे, त्यानंतर बाकीच्या मुलांनी केलं पाहिजे का नाही. तर माझं म्हणजे मेन स्टोरी सुरू होते 10th पासून. ॲक्च्युली 10th मध्ये झालं असं की मी ना म्हणजे एक अशी मुलगी होती, बॅक बेंचर होती मेन म्हणजे. आणि बॅक बेंचरचं तुम्हाला मिसकॉन्सेप्शन राहतो बऱ्याच जणांना की बाबा बॅक बेंचर्स म्हणजे अभ्यासच नाही करत हे ते. तर ते कुठे ना कुठे खरं आहे की मी अभ्यास नव्हते करत युजली, पण आयुष्यात तुमच्या ना एक टर्निंग पॉईंट असतो की जिथं तुम्ही सुधारतात, सुधारणंच म्हणू एक्झॅक्ट. आणि 10th मध्ये तो एक टर्निंग पॉईंट आला. आणि एक टीचर होते आमची क्लास टीचर, तिनं मला खूप टॉन्ट दिलं होतं. अक्षरशः मनाला लागलं होतं की तिनं माझ्या ॲक्च्युली घरच्यांना पण आणलं की बाबा तुझे घरचे खूपच पैसे खर्च करतायत, मग तू इथं नुसते असे, आता ते बोलता पण येणं तो शब्द मला, बोलले तर मग घरचे मला मारतील. तर त्या गोष्टी सगळ्या बोलण्यात आल्या माझ्या, त्या बोलल्या त्या मला. त्याच्यामुळे मी ती गोष्ट मनावर घेतली आणि आज मी अभ्यास करायला लागले मेन म्हणजे. आणि त्याच्यामुळे 10th मध्ये मला चांगले मार्क्स आलते, तसे 87 मार्क्स आलते मला 10th मध्ये. आणि त्यानंतर मग मी एवढा काही विचार नव्हता केला की मला नीट करायचंय वगैरे. इतर मुलं करत होते नीटची तयारी, तर मी पण विचार केला की यार चला मी पण नीटची तयारी करते. पण प्रॉब्लेम झालता असा की आमची जी बॅच होती, म्हणजे मी 2022ची आहे बॅच, म्हणजे जेव्हा मी नीट दिली ती 2022ला मी नीट दिली ती. आणि 2020ला जे कोरोनाचा एक वेव्ह होता तो सुरू झाला. आणि हे जे 2 वर्ष होते ते तसे गेले नाही जसे मी एक्सपेक्ट करत होते. कारण जे कोचिंग्स असतात ना ॲक्च्युली ते ऑफलाईन जर कोचिंग्समध्ये तुम्ही जाताल ना, तर तुमचे ना म्हणजे जे पण बेसिक कॉन्सेप्ट्स असतील काय असतील ते तुमचे कव्हर होतात. पण आमच्या बाबतीत असं झालं नाही, कारण आमचं सगळं ऑनलाईनमध्येच गेलं सगळ्या गोष्टी. आणि नीटचा मी कधी एवढा डीप विचार नव्हता केला की मी नीट का करायचा. कारण म्हणजे मोस्ट ऑफ दी मुलं जे आहेत ना आपल्या भारतातले ते ना विचार करत नाही की यार आपण नीट का द्यायचा, किंवा मग आपण UPSC का द्यायची, JEE का द्यायची. तर मी पण तशीच होते, मी काय विचार नव्हता केला काही नाही. आणि चला म्हणलं आता बाकीचे लोक करतायत नीट तर मी पण करते नीटची तयारी. नीटची तयारी केली, काय आलते डाऊनफॉल पण आले, काही चांगले पण क्षण आलते माझ्या आयुष्यातले. चांगले मार्क, हे बघा नीटची जी प्रिपरेशन करतात ना मुलं, त्यांच्यासाठी चांगला क्षण तेव्हाच राहतो जेव्हा त्यांना मॉक टेस्टमध्ये 400-500 मार्क भेटतात. आणि मला ना स्टार्टिंगला मॉक टेस्ट जे होते नीटच्या ॲक्च्युली मॉक टेस्ट असतात. जर कोणी देत असली नीट पेपर्स वगैरे तर मग त्यांना माहिती आहे दर महिन्याला मॉक टेस्ट राहते, दर महिन्याला किंवा दर वीकला समजा फॉर एक्झाम्पल. तर माझ्यासाठी चांगला क्षण तेव्हाच होता जेव्हा फर्स्ट टाइम मी मॉक दिली ॲक्च्युली. आणि तेव्हा माझे 400 मार्क आलते. आणि कुठं ना कुठं वाटत होतं असं की एक जोश होता अंगात की हां आपण एम्सच करणार आहे, आपण एम्सला जाणार आहे, एम्स दिल्ली डायरेक्ट, एम्स दिल्लीचे स्वप्न पाहायचे वगैरे वगैरे. आणि त्यातलं काहीच झालं नाही. मेन म्हणजे मला ते मॉक टेस्ट जेव्हा मी पहिल्यांदा दिली ते मला तेव्हाचं जे क्षण जे होता ना, मला आत्ता जेव्हा आठवतं ना ते क्षण मला इतकं असं येतं लिटरली की मी माझी मुलगी होती जिला ना फर्स्ट टाइम जर काही दिलं ना तुम्ही, झालं मग पुढचं स्वप्न पाहिले की हां भेटलं दिल्ली, मला झालं आता कळल्या. पण अशा नसतात त्या गोष्टी, तुम्हाला ना बरंच मेहनत करावं लागते नीटला. आणि
कुठं ना कुठं मी या प्रिपरेशनमध्ये ना लाईक माझी जी एक पर्सनॅलिटी होती ती पर्सनॅलिटी मी हरवून गेलते अक्षरशः. माझी जी एक ओरिजिनल पर्सनॅलिटी होती ती मी हरवून टाकली होती अक्षरशः. आणि जसं फ्लो गेला चाललं तसं मी चालू होतं माझं जसं होतं तसं. नीटला ॲक्च्युली जे नीटचे लोक आहेत ना त्यांच्या आयुष्यात फक्त ना मॉक टेस्ट, त्यानंतर मग लेक्चर्स करणं, सकाळी लवकर उठणं, त्यानंतर तुमची जी स्लीप पॅटर्न आहे ना ती सगळी अक्षरशः बिघडून जाते. मी जेव्हा नीटची प्रिपरेशन करत होते तेव्हा लिटरली मी इतकी म्हणजे शिवर म्हणजे लाईक अंगाला काटा यायचा वगैरे वगैरे. माझं खूप म्हणजे मेंटली मी खूप अनस्टेबल होते तेव्हा. मला म्हणजे प्रिपरेशन पण करावंसं वाटत नव्हतं, काहीच करावं वाटत नव्हतं. कारण जसे जसे माझे मॉक टेस्टमधले जे मार्क डिक्रीज होत गेले ना तसं माझं जे एक आत्मविश्वास होता की मी लाईक एम्स दिल्लीला जाईल वगैरे वगैरे, ते कुठे ना कुठे डाऊन झालं. आणि लिटरली मी अक्षरशः डोक्यात असे बरेच विचित्र विचार यायचे की हे आता होतच नाही आहे, आता लाईक आयुष्यात काही नाहीच समजा, म्हणजे मी काही करूच नाही शकत आयुष्यात, असं इथपर्यंत लाईक मेंटॅलिटी आली. पण थँक्स टू माय पॅरेंट्स की पॅरेंट्सने मला खूप सपोर्ट केलं लिटरली की असं काही नसतं की बाबा MBBSच करायचं वगैरे वगैरे ह्या गोष्टी. कारण माझ्या आयुष्यातला जो मोटिव्ह होता तो मला काही माहीत नव्हता. आणि जे मैत्रिणी करतायत तेच मी करत होते असं माझं होतं. त्यामुळे नीटचं जे एक डिसिजन होता ना तो डिसिजन माझं कुठे ना कुठे बरोबर नव्हतंच खरं म्हणलं तर. त्याच्यामुळे मी नीटला ना माझ्या आयुष्यातील एक चुकीच समजेल. कारण मी त्या 2 वर्षात ना म्हणजे मी बऱ्याच गोष्टी इम्प्रूव्ह केल्या असत्या. कारण काय राहतं 11वी 12वी ही जी राहते ना 11वी 12वी तुम्हाला ह्या 2 वर्षात ना सॉफ्ट स्किल्स शिकायला पाहिजे. सॉफ्ट स्किल म्हणजे लाईक असं बोलणं, जसं मी आता कॅमेरामध्ये बोलते, मग रिप्रेझेंट करणं सर्वांसमोर. समजा आता तुमच्यासमोर 100 माणसं असतील, त्या 100 माणसासमोर तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करू शकतात हे सॉफ्ट स्किल्स राहतात. आणि लाईक असं लाजणं किंवा मग कोणासमोर असं म्हणजे शब्द निघत नाही. जसं की बऱ्याचदा मी आता कॅमेऱ्यात बोलते तर माझे ना कधी असे शब्द फुटत नाही. तर ते जर सॉफ्ट स्किल मी 11वी 12वीत केलं असतं तर कुठे ना कुठे मी आता म्हणजे बोलण्यात एक माझी हे आली असते, सरळता आली असते बोलण्यात. आणि सॉफ्ट स्किल तर झालंच. आणि 11वी 12वीत जी कॉलेज लाईफ होती ॲक्च्युली मी जगायला पाहिजे होती ती कॉलेज लाईफ मला जगताच आली नाही. आणि कुठे ना कुठे कोरोनाचं पण एक फॅक्टर आहे. कारण कोरोना लाईक सगळ्यांच्याच आयुष्यात आला. कोणाचं आयुष्य चांगलंही बनलं कोरोनामुळे, कोणाचं आयुष्य बिघडलं पण. तर कोरोनामुळे माझं आयुष्य बिघडलंय लिटरली. कारण कोरोना खूपच म्हणजे इतका हॅक्टिक असायचा. आणि माझे वडील आता पोलीस खात्यात आहे, त्याच्यामुळे त्यांचं जे पाहिलेलं आहे ज्या लेवलची ती मेहनत घेत होते, आता त्यांना पण म्हणजे असं एक हे होतं की किती मेहनत घेत आहेत वगैरे. आणि नीटची जेव्हा मी प्रिपरेशन करत होते तेव्हा मी त्यांनाच बघायचे की यार माझे पॅरेंट्स इतकी मेहनत करत आहेत माझ्यासाठी. आणि लिटरली मला मॉक टेस्टमध्ये सुद्धा मार्क्स पडत नाही आहे नीट. आणि तेच कुठं ना कुठं मला म्हणजे एक आतून हे होत होतं की लाईट राहू दे हां बस. लिटरली मला ती गोष्ट खूपच आतून खायची की बाबा आपण आपल्याला एवढं का भेटत नाही आहे, आपल्याला एवढे मार्क्स का भेटत नाही आहे. पण आता लाईक ठीक आहे, आता BSc बायोटेकमध्ये मला 2 वर्ष झालेले आहेत आणि कुठे ना कुठे काही ना काही मी अचीव्ह करते. मला या गोष्टीचा आनंद आहे. आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची होती की मी WHO कडून सर्टिफिकेट्स घेतलेले, त्यांचे कोर्स केले मी ॲक्च्युली. तर त्या कोर्समुळे मला सर्टिफिकेट्स प्रोव्हाइड झालेले. त्यानंतर WHO चे जे प्रोग्राम्स होते 2
ते मी माझ्या उन्हाळ्यात केलते. एक होतं बेसिक मायक्रोबायोलॉजीवर आणि दुसरा होता नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगवर, जे की इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि कोरोना व्हायरसवर केला गेलता. आणि आत्ता मी ऑगस्टला एक हे केलता कोर्स, ज्याचं नाव आहे AIML इन जिओ डेटा ॲनालिसिस. जिओ डेटा ॲनालिसिस हे ॲक्च्युली जॉग्राफिकल गोष्टीमध्ये येतं खरं तर, पण त्यात जे डिव्हायसेस होते जसं की AIML, त्यानंतर प्रोग्राम आणि पायथन वगैरे या गोष्टी मला कळाल्या. तर हे इस्रोकडून मला भेटलं ॲक्च्युली, त्यामुळे मी सध्या तरी खूप खुश आहे. मला कुठे वाटते आता की नीटचं जे प्रिपरेशन मी सोडलेलं आहे ते कुठे ना कुठे एक चांगला डिसिजन होता माझा, की मी नीट सोडून दिला आणि आता मी फक्त बायोटेक्नॉलॉजीवर फोकस करते. आणि असं समजू नका की बरेच जण असतील नीट प्रिपरेशन करणारे, तर मग त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही ना म्हणजे असं नीटला ना सर्वस्व नका समजू. कारण जे मला हे पण कळतं की बाबा नीटची जी प्रिपरेशन करणारे राहतात मुलं, त्यांची लाईक मेंटॅलिटी कोणत्या लेवलवर जाऊ शकते, काय होऊ शकते, म्हणजे मला ती हँडलच करता येत नाही. आणि त्याच्यामुळेच ना मला म्हणजे बऱ्याच मेडिकल गोष्टी आता लागल्या आहेत, जसं की अस्थमा आहे मला अजून, मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी, बऱ्याच मेडिकल इश्यूज आहेत मला. त्यामुळे स्वतःची हेल्थकडे काळजी खूपच घ्यावं लागते मला. आणि झोप पण माझी म्हणजे आता प्रॉपर घ्यायला लागले. प्लीज झोपीकडं काळजी द्या, कारण झोपीचं जे राहतं 4 घंटे 3 घंटे असं करूच नका बिलकुल. कारण तुमचं जे बॉडी राहते ना, या बॉडीला ना लगभग 8 घंट्याची तरी झोप रिक्वायर्डच आहे. चला मिनिमम तुम्ही 7 नाही तर 6 आवर्सपर्यंत झोप घ्यावी, पण पूर्ण घ्यावी. कारण काय होतंय, मेडिकल इश्यूज बरेच लागतात त्याच्यामुळे प्लीज तुमच्या स्लीपला पण डिस्टर्ब करू नका आणि तुमची एक हेल्थ जी असते त्याला पण मेंटेन करा. आणि मी एवढंच सांगेल की नीट देण्याची माझ्या आयुष्यातली चुकी पण आहे आणि मेन म्हणजे चांगलं पण आहे. कारण नीटमुळं झालं असं की माझे जे कोर सब्जेक्ट होते जसं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, तर हे चांगलं झालं कुठे ना कुठे. आणि जे नीटचं सिलेबस आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, तेच सिलेबस आम्हाला IIT JAM, GAT, B ह्या एक्झाम्सला आहे. तर मी तेव्हा जी मेहनत घेतली होती तीच मेहनत मला आता कुठे ना कुठे मला त्याचं फळ भेटतोय शिकण्याचा. तर नीटची प्रिपरेशन चुकीची पण नाही आहे आणि फायदेशीर पण नाही आहे एवढी मला, पण ठीक आहे. लाईक मी एवढं माझ्या चुकीतून मी बरंच काही शिकले की आयुष्यात तुम्ही एकाच गोष्टीला सर्वस्व मानू नका. तुम्हाला अजून आयुष्यात बरेच अपॉर्च्युनिटीज भेटतील. बरेच जण जर करत असतील नीटची प्रिपरेशन तर प्लीज असं विचार करू नका की डॉक्टरच बनायचे ना, असं तसं. अदर फील्डमध्ये पण बरेच स्कोप आहे, त्याच्यामुळे तुम्ही अदर फील्ड्सला पण बघा. आणि एवढंच मी सांगू शकते, व्हिडिओ खूपच मोठा व्हायला लागला आहे. तो बाय बाय आणि तुमच्या नीट प्रिपरेशनसाठी ऑल दी बेस्ट.